B.Ed ॲडमिशन 2025-26 तर कॅप राऊंड 3साठी मेरिट लिस्ट आज दुपारी जाहीर झालेली आहे। तर विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आलेल्या आहे की मेरिट लिस्टमध्ये काय चेक करायचं आणि मेरिट लिस्ट पाहिल्यानंतर आता पुढे काय। भरपूर सारे विद्यार्थी आहे की ज्यांना टाइम टेबलवर किंवा कोणत्याही ज्या अपडेट आहे यावर लक्ष राहत नाही। तर बघू शकता तुमची जी लिस्ट लागलेली आहे, तुम्ही साईडवर जर आले तर साईडवर तुम्हाला बघू शकता 12 सप्टेंबर अल्फाबेटिकल लिस्ट महाराष्ट्र स्टेट राऊंड 3। तर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे लिस्ट ओपन होणार। यामध्ये तुमचे नाव, तुमचे पर्सेंटेज, संपूर्ण माहिती तुम्हाला चेक करायचं आहे की तुमचे 10वीचे पर्सेंट, 12वीचे, डिग्रीचे संपूर्ण, आणि त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे डॉक्युमेंट स्टेटस। बघू शकता सर्वात शेवटचं ऑप्शन आहे डॉक्युमेंट स्टेटसचं। इथे तुम्हाला कन्फर्म असणं गरजेचं आहे। ज्यांच्या फॉर्ममध्ये कन्फर्म आहे त्यांना कोणतीही अडचण जाणार नाही आहे। परंतु जर तुम्ही बघितलं तर बघू शकता यामध्ये सर्वात शेवटचा एक विद्यार्थी आहे डॉक्युमेंट हॅविंग डिस्क्रिपन्सी, म्हणजे या विद्यार्थ्यांच्या फॉर्ममध्ये डिस्क्रिपन्सी आहे, डॉक्युमेंट्स एरर आहे। तुम्ही सुद्धा तुमचा फॉर्म एकदा ओपन करून बघा, त्यामध्ये डॉक्युमेंट स्टेटस तुमचे व्हेरीफाईड आहेत का। जर व्हेरीफाईड असेल आणि फॉर्मसुद्धा ओके असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण जाणार नाही आहे। परंतु जर तुमच्या फॉर्ममध्ये डिस्क्रिपन्सी असेल तर तुम्हाला अडचण जाऊ शकते ॲडमिशनच्या वेळेस। त्यामुळे संपूर्ण विद्यार्थ्यांनी ही जी लिस्ट आहे ही एकदा चेक करा। कन्फर्म असेल, संपूर्ण माहिती ओके असेल तर तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही आहे। आणि आता असणारे पुढील प्रोसेस काय, तर तो आपण टाईम टेबल जो होता तो आपण लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला होता। त्या टाईम टेबलनुसार जर बघितलं, ज्यांच्याही फॉर्ममध्ये त्रुटी आलेली असेल म्हणजे डिस्क्रिपन्सी असेल ते विद्यार्थी 12 आणि 13 म्हणजे आज आणि उद्याला त्यांचा फॉर्म एडिट करू शकतात। त्यामध्ये तेही डॉक्युमेंट्स होते ते डॉक्युमेंट्स परत अपलोड करू शकतात। डॉक्युमेंट्स अपलोड करायसाठी तुम्हाला 13 तारीख लास्ट डेट देण्यात आलेली आहे। उद्यापर्यंत तुमच्या फॉर्ममध्ये जर डिस्क्रिपन्सी असेल तर तुम्ही दुरुस्ती करून घ्या। आणि त्यानंतर 16 तारखेला तुमची फायनल मेरिट लिस्ट साईटवर उपलब्ध होणार आहे आणि त्यानंतर 18 तारखेला मिळणार आहे विद्यार्थ्यांना कॉलेजेस। हा टाइम टेबल आपण डिस्कस करण्याचं रिझन हे की संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण याच्यामागे जी ही डेट आहे ह्या डेट चेंज झालेली नाही आहे किंवा या डेटनुसार आपल्याला जी पुढील प्रोसेस आहे ही चालणार आहे, त्यासाठी आपण हा टाइम टेबल डिस्कस करतोय। तर ज्यांनाही त्रुटी असेल त्यांनी उद्याला दुरुस्ती करून घ्या। 16 तारखेला फायनल मेरिट लिस्ट, 18 तारखेला कॉलेज मिळणार आहे। आणि B.Ed ॲडमिशनबद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।